सद्गुरू श्री राम नलावडे यांच्या चरणी नतमस्तक होऊ आणि गोपीनाथ महाराज यांच्या चरणी नमस्कार. आजचा दिवस ओंकारेश्वर नाथ संप्रदाय मंडळासाठी, वारकरी संप्रदाय. मी छोटा असल्यापासून हरिपाठ कधी वाचून शिकलो नाही, काही ऐकून शिकलो, रोजचं ऐकून शिकलो. म्हणजे आषाढीला तुमच्याबरोबर यात्रेला येण्याचा योग, लांबच्या एक असा दुःखद प्रसंगामुळे आलेला आणि तुम्ही दोघींची रिक्वेस्ट होती त्याच्यामुळे तो मी असा तुटून असा आलेलो होतो. नाहीतर मी त्या एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये असं फक्त असं टीव्हीवरच बघणार असं. त्यावेळी तुम्ही मला बघितलेला तसा असं तुम्ही वेगळा असा नाता बघितलेला, मला असं आश्चर्य वाटलं असेल. पण ते माझ्या रक्तामध्ये ना वारकरी संप्रदाय भिनलेला आहे. त्याचं श्रेय, सर्वस्वी श्रेय शिंदे बाबा महाराजांना, यशवंत बाबा महाराजांना, बारे विठ्ठल बारे महाराज आणि माझे बाबा. आणि हा पाचपे महाराज मी बघतो, मी यांच्या छत्रछायेखाली वावरलेला असा. कदाचित आम्ही ना हाताच्या बोटावर मोजणे इतकेच ओंकारेश्वर नाथ संप्रदायातले हाताच्या बोटावर मोजणे इतके पाच महाराजांचे सद्गुरूंचे आशीर्वाद ना आम्हाला. महादेव दादा आहे, आताच मी वहिनीशी बोललो, वहिनी तुला बोलायला पाहिजे हां, कारण आपण यातले जुन्या धर्मभाऊ आहेत. म्हणजे आम्ही छोटे छोटे असताना असं ते घरी येऊन मी तुम्हाला कसलं सत्संगाबद्दल सांगणार नाही आहे, कारण ते माझं ते गावच नाही आहे. ते माझं सगळं तीर्थ याच्या पायाशीच आहे. त्यांनी मला सांगितलं ओके ठीक, संपला विषय. तिथे बाकीच्या कोणी सांगितलं तर मी ऐकत नाही. म्हणजे हा पण प्रोग्राम पण 19 तारीखला होता. मला ज्यावेळी पहिल्यांदा फोन आला त्यावेळी 19 तारीख होता आणि असे रामचा फोन नाही आला म्हणून ना, माझा भाऊ आहे म्हणून मी असं राम म्हणूनच बोलतोय. तुम्ही असं काय वाकड्यात जाऊन हे करून घेऊ नका, कारण माझी ती बोलण्याची स्टाईल आहे. मी अवघडच आहे ना, मी तुम्ही वेगळं बोललं मी वेगळं बोलणार, कारण माझ्या दिनेशसारखं मला हरिभक्त भरायला येत नाही आणि तो आपला विषयच नाही आहे. तुम्हाला येतं ते तुम्ही करा, मला बेस्ट येतं ते मी करेन आणि तोच माझा परमानंद आहे. हीच माझी तुम्हाला मदत असेल. असं हा खारमधून उभारून झालेला ओंकारेश्वर नाथ संप्रदाय, मे बी माझं असं नाव सुद्धा माझ्या पुढ्यातच असं घेतलेलं. बाबांच्या अंगाखांद्यावर घेऊन रोज आम्ही हरिपाठाला घरी जायचो. बाबांच्या घरचे सगळेजण 5ही जण, आम्ही बाबांच्या घरातली 5 जण आणि आम्ही 5 जण 10 जण असायचे. रोज नित्यनेमाने हरिपाठाला जायचं. जोगेश्वरीवरनं नलावडे बाबा, विठ्ठल बाबा, गरबा बाबा आणि आजच्या ना एक या प्रसंगामध्ये ना मी सगळ्यात मिस करतो ना 2 कदम भाऊना, एक सुरेश भाऊ कदम आणि एक आमचे मोठे दादा कदम. असे काका, म्हणजे मी आज जर ते असते या आजच्या प्रोग्राम उपस्थित असते ना, म्हणजे मी मगाशी असं उभं राहून असं ते आल्याबरोबर कदम काकी नाही आली आहे असंच विचारलं. त्यात नंतर मला दिसली ते, म्हणजे हा असा छोटासा एक छोट्याशा जागेमध्ये हा वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली. मला बरेचशा जणांची ना नावं पण येत नाही, मला ओळखतात. मी नमस्कार बोलतो, ते मला नमस्कार बोलतात चालू. म्हणजे नलावडे फॅमिलीमध्ये मला सोंडेगरला जाता आलं. आता मी दरवर्षी सोंडेगरला येणार तुमच्या घरी. आता दरवर्षी मी आषाढीच्या वारीला येणार आहे. समजा नाही, आषाढीच्या वारीला शेवटचे 2-3 दिवस तर येणार. तुम्हाला मदत करायचं पक्का येईल आणि तुमचं काम हलकं करणार. कदाचित माझी टीम पण घेऊन येईल. माझी आता सुरुवात झाली आहे त्याची, आजच सांगतो मी तुमच्या मागावून येणार आहे. आज छोट्याशा घरामधून सुरुवात झालेला, संजय बाबांच्या घरामधून नंतर जोगेश्वरीला आम्ही. त्या दरम्यान मी जन्माष्टमीच्या प्रोग्रामला रात्री यायचो. दुसऱ्या दिवशी दहीहंडी झाली, त्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही दुपारी निघायचो. त्यावेळी असे रिक्षा बस अशा बऱ्याचशा नव्हत्या. बहिरामबाग पासून
जोगेश्वरीपर्यंत चालत पायपीट करत आम्ही सगळेजण जेवण झालं का जायचं, बरोबर ना. तो उत्साह होता. आजही ना ते प्रेम, म्हणजे मी कदाचित मी आजच माझ्या दादाला सांगितलं, तू सभासद आहे ओंकारेश्वरला. मी ना साधा सभासद सुद्धा आहे. हे तुम्हाला कोणाला खरं वाटलं नाही. हे तुम्हाला कोणालाच खरं वाटतं ना की तुमचा मेंबरशिप नाहीये आजपर्यंत नाही, आणि कदाचित नसेल. कारण मी ना परिगा बाहेर राहून ना मी तुम्हाला बरंचशी काही मदत करू शकतो. माझं तर राग मानू नकोस, मी असणार सोबत असणार, असा वाईट वागणूक घेऊ नकोस. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबर असणार, तुमच्या सोबतच असणार. माझी बरीचशी ना असं व्याप आहे, असा सर आहे. म्हणजे मी आज असं ठरवलेलं 3 वाजता ना दीप प्रज्वलनाच्या वेळी हजर राहायचं. पण दीप प्रज्वलनाच्या वेळी हजर राहिलं असतं ना तर ना माझा जो नाश्ता मिळाला ना माधवदादाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तो मिळाला नसता. कारण आमचं परवाच्या दिवशी असं ठरलेलं नाही करायचं म्हणून. म्हणलं ओके, मी ऐकलेलं. पण विजय बारे याच्या मनात तर खूप ते ना असं नाश्ता द्यायलाच पाहिजे. लोक उपाशी कशी जातील इतकं वाजेपर्यंत. कदाचित तो बायकोला पण बोलला असेल नंतर नाश्ता कॅन्सल केलं म्हणजे मी त्याच्यानंतर तुमच्या इकडनं गेल्यानंतर जोगेश्वरीवरनं गेल्यानंतर त्याची सगळी तयारी केली. पॅकेट बोललं दिलं, प्लेटमध्ये देऊन चालणार नाही, उशीर होईल, विदिन 10 मिनिटात वाटायचं कंटेनर पॅकिंग केले आणि ते दिलेलं आहे. ते माझ्याकडे यांनी काम थोपवलेलं हाकायचं काम. हा प्रोग्राम ज्यावेळी सुरुवात झाली नंतर राम त्यावेळी गावी होते, वाटतात मिटिंगला नव्हते त्या दिवशीच्या. मला फोन आला 19 तारीख ठरवत होती. मी बोललो मी 19 तारीखला तुम्हाला 5 मिनिटासाठी सुद्धा भेटणार नाही, कारण माझा स्वतःचा प्रोग्राम आहे. अमरे महाराज जय. आपले ओंकारेश्वर नाथ संप्रदाय परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजचे ज्येष्ठ कीर्तनकार, थोड्या वेळातच त्यांचं कीर्तन होईल. त्यानंतर 8 दिवसांनी राम गावाला आल्यानंतर मला फोन आला. मी बोललो 5 तारीखला घ्या, मी तुम्हाला पूर्ण वेळ देईन. आणि आज ना मी पूर्ण वेळ ना सकाळी 5 वाजल्यापासून रात्री जाईपर्यंत हा ओंकारेश्वर नाथ संप्रदायासाठी काढलेला वेळ आहे तो असा पूर्णपणे. एक मिनिट मी आज ना दुपारी जेवायला पण घरी नाही गेलो, फक्त आता कपडे बदली करून आलो आहे. कपडे बदली करून आले. तर माझी कामाबद्दल कमिटमेंट असतात. तुम्हाला दिलेला शब्द संपला. माझ्याकडे बऱ्याचशा जबाबदाऱ्या दिलेल्या, प्रोग्राम आखायचा कसा काय कसा. मी फक्त 2च मिटिंगला हजर होतो, बऱ्याचशा मिटिंग घेतलेल्या असेल. पण तुम्ही प्रत्येकाने तुम्हाला खारुताई आठवते का? रामायणातली खारुताई आठवते? अरे जोरात हो तर बोला, तुम्हाला बोलायला यायचं नाही. त्या प्रत्येकाने ना त्या खारुताईचं काम ना आजचा हा 16 ज्ञान भक्ती 16 हेच नाही, तुम्ही सर्वांनी सुद्धा आपल्या हस्ते परस्ते काही मदत केली आहेत ना, छोटी छोटी का होईल पण केली आहेत ना. ती त्या खारुताईच्या पाठीवर श्री रामाची बोटं आहेत ना, पक्का ना. तसेच ना तुमच्या पाठीवर ना या श्रीरामाची बोट नक्कीच आशीर्वाद असणार. कारण ना आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळीचे यांचे चेहरे आणि आजचे चेहरे, कारण मला चेहरे वाचता येतात. तो म्हणजे तो कॉन्फिडन्स नव्हता. पण मी असा लास्टच्या मिटिंगला सांगून गेलेलो, मी ज्यावेळी येईन ना त्यावेळी मी प्रोग्राम हातात घेईन. मग तुमच्याकडे तो नसला, माझ्याकडेच असला. तुम्ही कोणी मध्ये यायचं ना, माझ्याबरोबर महादेवदादा असेल. महादेवदादा घेतलं नसेल तर तुझे भांडायला लागला असता, म्हणून महादेवदादा असेल. आज हे सर्वांनी अशी मदत केली, कारण सगळ्यांची सोंग घेता येतील. एवढा सर्व उत्सव साजरा करायचा असेल ना, त्याला पैसा लागणार. पैसा कुठून ना आणायचा. याहीपेक्षा ना पुढल्या वर्षी ना ह्याच्यापेक्षा देखना कार्यक्रम पौष महिन्यात, फक्त आज तारीख नाही सांगत आहे, ठिकाण नाही सांगत आहे, पण ह्यापेक्षा देखना पूर्ण दिवसाचा. आणि मी आता येताना रिक्षामधून बसून येताना जो बसलो ना त्यावेळी माझ्या मनात ना पहिले हे झालं नाही, पुढल्या वर्षी पूर्ण दिवसाचा
दिवसाचा प्रोग्राम ठेवायचा, रात्री उशिरा नको, संध्याकाळी लवकर घरी जाऊ, असा पूर्ण दिवसाचा प्रोग्राम सकाळपासून. आपल्याकडे पुढल्या वर्षी पाऊस महिन्यात असेल, आतापासून तयारीला लागा. आतापासून तुम्हाला काय महिला मंडळ, तुम्ही ज्या साड्या केल्या स्वतःच्या पैशाने ना, स्वतःचे पैसे खर्च करून साड्या केल्या आहेत ना, त्या पण एकदम सुंदर दिसतात. मेहनत असेल तुमच्या पाठीमागे. आणि जायच्या अगोदर एकदा स्टेजवर या सर्वांनी, यांच्यावर येणं मजी ठेवा, भांडू नका कोण त्यांच्या बाजूला असेल. नाहीतर ती स्पर्धा करा, अजिबात नाही. फक्त एकटे ते असतील, बहिणी तर येतीलच. त्या दोघांना बाजूला ठेवून तुम्ही सर्वांनी एक व्हिडिओ शूटिंगचा फोटो काढायचा. तो एक असा पुढल्या वर्षी काय करायला भेटेल ना. आणि प्रत्येकाची एक अशी ती इच्छा असते की आपण यावं म्हणून. आज सगळ्यात वयस्कर आमचे भारेकर आहेत, म्हणजे त्यांना असं किरीट भाऊ आहे. किरीट भाऊ असे वयस्कर बोलता येणार नाही, ते आजही पायवारीला विना घेऊन असे चालत दिंडीला जातात. त्यांना पण म्हातारे आम्ही आहोत, तुम्ही नाही आहात, बरोबर. त्यांचा उत्साह विना घेऊन ते नाचणं बघाल तर कोण त्यांना वयस्कर बोलणार नाही. हे सगळ्या संप्रदायाचा एक हप्ता, एक असा एक स्थिरपणेनं जे रामने ज्या ह्या 2 महिन्यात जे हंडे सांभाळलंय, त्या एक वाकणला दोघर एक नेता, एक सद्गुरू पण एक ना नेताच आहे, एक लीडरच असायला. आणि ते लीडरचं काम त्यांनी एकदम असं चोख बजावलं, हस्ते परस्ते मदत केली आणि हा प्रोग्राम यशस्वी करण्यासाठी हातभार लावला. त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. प्रोग्राम खूप बाकी आहे, हरिपाठ व्हायचं आहे, कीर्तन व्हायचं आहे. अमृत महाराज आलेले आहेत, जास्त वेळ घेणार नाही. सूत्रसंचालन एकदम सुंदर. मला ती जागा हवी होती, भाषण करायला पण कोणी दिली नाही. कारण कदाचित वेगळा असतो तिथे, असा तुम्हाला पूर्ण दिसतोय. तसा असा वक्ता नाही आहे, पण मी रामगड सांगितलं नाही, मी बोलणारच आहे म्हणून. मागून घेतलेला माझा वेळ आणि जास्त वेळ घेतलाय तो महादेव दादाचा वेळ. त्या दोघांची वेळ घेऊन मी बोलतोय. रात्री सगळ्यांनी जेवून जायचं आहे. कोणाला लवकर जायचं असेल त्यांनी आगाऊ मला भेटा, उपाशी कोणी जाऊ नका. आणि पुढल्या वर्षीच्या सर्व पंढरपूर यात्रेची, आषाढी यात्रेची जबाबदारी, भोजनाची जबाबदारी सर्वस्वी इंद्रनील ग्रुप यांच्या वतीने असेल. तुमचे फार फार आभारी आहोत. आणि एक माझं एक असं स्वप्न होतं, ते स्वप्न अशोक दादा, तू आणि तुझ्या टीम या सर्व सहकार्याने, म्हणजे मला असं खूप वाटायला रामगाव कुठेतरी आपण या घरातून बाहेर पडायला हवं, जोगेश्वरीतून बाहेर पडून असं काहीतरी करायला हवं, जिथे लोकांपर्यंत पोहोचू शकू. त्यामुळे तुम्ही सर्वांनी, मी जास्त मेहनत घेतली नाही, मेहनत तुमची नाही. मी फक्त व्हॉट्सअपवर मी त्या दिवशी जायला मला ॲड करायला, मी नाही म्हणून. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे जे रिलेटेड सगळं बघत होतो, रामला फोन करत होतो की बाबा असं असं हे करावं. तुम्हाला कंप्लेंट टॅक्टिस बेसिस किती लाखो रुपये जमा करायचे असतील ना. माझा मित्र तिथे बसलाय, तो आता उद्या सांगणार तू काय बोललास. वारकरी संप्रदायाच्या प्रोग्राम मध्ये जा, उभा राहा 75 वर्षाचा मित्र आहे माझा. तो खास ना हा प्रोग्राम बघायला, त्याची बायको वारकरी आहे, तोही वारकरी आहे. एक त्यांनी अहमदनगरवरून दीक्षा घेतलेली आहे. पण तेव्हा मी सांगितलं असा असा प्रोग्राम आहे. आता आमचा संप्रदाय बघ, मी जरी संप्रदायाचा सभासद नसतो ना तरी मी हेच सांगतो, माझा संप्रदाय बघा, माझा संप्रदाय आहे. मी कडेवरचा आहे, असा त्यांच्या कडेवरला तुमच्यावर लक्ष ठेवणार आहे. सगळा हा एक परिवार आहे, तो परिवार सदैव एक संघ राहो. आणि पुढल्या वर्षी याही पेक्षा जोमाने, वेगळ्या ढंगामध्ये, एक दिंडी स्वरूपात सर्व वेगळं सूत्रसंचालनामध्ये असेल. त्यामुळे सर्वांनी तयारीला आपल्याला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला निरोगी आयुष्य लाभो हीच मी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रामकृष्ण.